नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजचा व्हिडिओ खूप डीप आहे कारण आज आपण एप्रिल महिन्याच्या मोठ्या पिक्चरबद्दल बोलणार आहोत. मित्रांनो, काही दिवसांपासून एक पॅटर्न दिसतोय. सरकारचा फोकस हळूहळू बदलतो आहे. आधी फोकस होता जास्तीत जास्त लोकांपर्यंत योजना पोहोचवणे, पण आता फोकस दिसतोय योग्य लोकांपर्यंतच फायदा पोहोचवणे, चुकीचा डेटा काढून टाकणे, सिस्टम अधिक मजबूत करणे. मित्रांनो, हा बदल छोटा नाही, हा लॉंग टर्म स्ट्रॅटेजीचा भाग आहे. काही चर्चांमध्ये असा उल्लेख येतो की ॲडमिनिस्ट्रेशन लेवलवर व्हेरिफिकेशन प्रोसेस अधिक स्ट्रिक्ट केला जात आहे आणि याचा डायरेक्ट इफेक्ट काय? काहींना डिले, काहींना रिचेक, काहींना वेट. मित्रांनो, पण एक गोष्ट क्लिअर आहे, हा डिले परमनंट नाही, हा सुधारणा प्रोसेसचा भाग आहे. मित्रांनो, आता तुम्ही काय कराल? आजच स्वतःला रेडी करा. KYC कंप्लीट ठेवा, बँक अकाउंट ॲक्टिव्ह ठेवा, डेटा करेक्ट ठेवा. आणखी एक हिडन पॉइंट, सिस्टम आता कन्सिस्टन्सी पाहतो. तुम्ही एकदा करेक्ट राहून चालणार नाही, तुम्हाला सतत करेक्ट राहावं लागेल. मित्रांनो, एप्रिल हा डिसिजन मंथ आहे. आज घेतलेला छोटा डिसिजन पुढच्या 2-3 महिन्यांवर परिणाम करतो. आजचा व्हिडिओ इथे संपतो, पण लक्षात ठेवा, सिस्टम बदलतो आहे आणि तुम्ही अपडेट राहिलात तरच फायदा मिळेल. आणि आत्तापर्यंत तुमचे किती हप्ते आले आणि किती नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.